शेवगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपने मोठा निर्णय घेतलाय। नेत्याच्या कुटुंबियाला नाकारत निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट दिले। रत्नमाला फलके यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली। मनसेकडून मुंबई महापालिकेच्या प्राथमिक जागांची चाचपणी सुरू आहे। मनसे नेत्यांच्या बैठकीत मुंबईतील 227 जागांचा आढावा घेण्यात आलाय। युतीच्या निर्णयापूर्वी संख्याबळाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। गुहागर नगर पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 13 मध्ये शिवसेनेकडून वडील राजेंद्र भागडे तर राष्ट्रवादीतून मुलगा सौरभ भागडे नगरसेवकाच्या पदासाठी निवडणुकीत उतरलेत। वडील विरुद्ध मुलगा ही लढत गुहागर मध्ये आकर्षण ठरणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर आहे। स्थानकाच्या एकाही प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर नाहीये। एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल रेल्वे प्रवाशांनी उपस्थित केलाय। पुण्यातील कपिला हॉटेलचा स्लॅब कोसळलाय। स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली 2 जण अडकले होते। दोघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर अपघात झालाय। बस थेट फलाटावर चढल्याने अपघात झाला। यामध्ये 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी आहेत। अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटींचा घोटाळा करण्यात आलाय। यामुळे बीडमधल्या महसूल विभागात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। किमान आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात 46 हमीभाव भात खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली। यामुळे आठवडाभरात भात खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात 85,000 हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती। मात्र परतीचा पाऊस आणि अवकाळीने भात पिकाचं मोठं नुकसान झालं। अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आली आहे। दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने हे आदेश दिले। अनमोल बिश्नोईवर 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तुरुंगात असलेले इम्रान खान यांच्या बहिणींना रावळपिंडी पोलिसांनी मारहाण केली। त्यांना रस्त्यावरून ओढत नेण्यात आलं आणि जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आलं। इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने एका पोस्टमध्ये म्हटलंय की इम्रान खान यांच्या बहिणी अलिमा खान, नोरीन नियाजी आणि डॉक्टर उजमा खान तुरुंगाबाहेर शांतपणे बसल्या होत्या तेव्हा पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला।